फेज 9 टीवी न्यूज में आप सबका स्वागत है। बीजेपी विधायक नीतीश राणे के भड़काऊ भाषण के बाद अजित पवार की पार्टी राष्ट्रवादी के विधायक सतीश चौहान ने सीधे तौर पर फडणवीस को पत्र लिखकर कार्रवाई की मांग की है। 2 महीने में विधानसभा चुनाव है और अपनी राजनीति के लिए बीजेपी विधायक नीतीश राणे लगातार मुस्लिम समुदाय और उनके धार्मिक स्थलों को लेकर विवादित बयान देते रहे हैं। मुस्लिम समुदाय में गुस्से का माहौल है और मामला दर्ज होने के बावजूद भी दोनों समुदाय में नीतीश राणे के बयानों का सिलसिला जारी है। इस बयानों से दोनों समुदाय के बीच गंभीर परिस्थिति उत्पन्न हो सकती है, इसीलिए नीतीश राणे के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। नितेश राणेंनी स्पष्ट केलं, त्यानंतर मी स्पष्ट केलं आहे की नितेश राणेचं वक्तव्य हे देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे। यापेक्षा काय पाहिजे कुणाला? मी सांगतोय, नितेश राणेचं स्पष्ट मत आहे, जे भडकाऊपणा करताय, बांगलादेश पाकिस्तानची त्या ठिकाणी भाषा बोलतात आहे, मोठ्या मोठ्या रील्स तयार करतात आहे, मारण्याच्या काटण्याच्या रील्स तयार करताय, खूप इंस्टाग्रामवर रील फिरतायत। हे जे लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करतायत, याला मोठं पाठबळ आहे आणि काही लोक याला पाठबळ देऊन त्या रील्स खूप फिरवतायत। त्याची चौकशी आधी केली पाहिजे। नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडासारखं पिवळं होऊ नये। पहिल्यांदा ती बैठक काय होती, त्या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यावी। पत्रकार दिसले आणि समोर बूम दिसला का फक्त उड्या मारू नये, पहिल्यांदा माहिती घ्यावी आणि नंतर बोलावं। आणि महाराष्ट्रात सध्या शेतकरी अडचणीत आहे। आम्ही सध्या कृषी विद्यापीठात आहोत आणि दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात, ओल्या दुष्काळाचं सावट असताना शेतकऱ्यांच्याच पोरांच्या हाती तलवारी बॉम्ब देण्याच्या ज्या भाषा चालू आहेत ना, ते त्यांनी बंद कराव्या, जेणेकरून ते स्वतः अडचणीत येणार नाहीत। हा त्यांचा एक मित्र म्हणून माझा त्यांना सल्ला आहे। आपल्या महायुतीची मतं वाढली पाहिजेत यासाठी बोलूया आपण। निदान आपल्या बोलण्याने कुठेतरी आपल्या मतात परिणाम होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी। शेवटी सगळ्यांना महायुती परत राज्यावर आली पाहिजे अशी सगळ्यांचीच इच्छा आहे। ती नितेश राणेची, नारायणराव राणेंची पण आहे, अजितदादांची, माझी आहे, एकनाथरावांची आहे, बीजेपीची आहे, सगळ्यांची।